नमस्कार. दैनिक मराठवाडा नेतामध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. आज आपण भेटत आहोत लातूरातील ख्यातनाम नेत्ररोगतज्ञ डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना. लातूर शहरात डोळ्याचे डॉक्टर म्हणून ज्यांनी एक आपली आगळी आणि वेगळी प्रतिमा निर्माण केलेली आहे आणि वैद्यकीय क्षेत्राचं पावित्र्य राखत असताना सामाजिक भान ठेवणारे डॉक्टर शिवाजीराव काळगे यांना मी विनंती करतो की आपला थोडक्यात परिचय आपण मराठवाडा नेत्याच्या श्रोत्याला द्यावा. नमस्कार डॉक्टर. नमस्कार. सर्वप्रथम मी बद्दर साहेबांचा आभारी आहे की या निमित्ताने मला आपणाशी संवाद साधण्याची एक चांगली संधी बद्दर साहेबांनी उपलब्ध करून दिली. मी डॉक्टर शिवाजी बंडप्पा काळगे, मूळ गाव माझं राणीअंकुलगा, तालुका शिरोळ आनंदपाळ, जिल्हा लातूर. जवळपास आता मला लातूर येथे प्रॅक्टिस चालू करून सप्टेंबरमध्ये 25 वर्ष होतात. मागच्या 25 वर्षापासून लातूरकरांना नेत्रसेवा देण्याची संधी मला मिळाली, याचाही मला सार्थ अभिमान आणि आनंद वाटतो. डॉक्टर साहेब, आपलं शालेय महाविद्यालयीन किंवा डॉक्टर हे आपण अभ्यासक्रम कुठून पूर्ण केला? माझं प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा अंकुलगा राणी या माझ्या मूळ गावी झालं. 7वी नंतर देशी केंद्र हायस्कूलमध्ये लातूरला 7वी ते 10वी माझं माध्यमिक शिक्षण झालं. त्यानंतर राजश्री शाहू महाविद्यालयातून माझं 12वी विज्ञान शाखेमध्ये शिक्षण झालं. नंतर गव्हर्मेंट मेडिकल कॉलेज औरंगाबाद येथे MBBS आणि नेत्र विभागात रेसिडेंट म्हणून आणि PG करण्याचं शिक्षण तिथं कंप्लीट केलं. अच्छा. त्यानंतर अहमदनगर येथे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे नेत्रतज्ञ डॉक्टर प्रकाश कांकरिया यांच्यासोबत 3 वर्ष त्यांचा असोसिएट म्हणून काम करण्याची संधी त्यांनी मला दिली आणि त्यामध्येच मग नेत्रसेवेमध्ये चांगलं काम करता येण्याच्या दृष्टीनं माझं पूर्ण म्हणजे ट्रेनिंग मला पूर्ण करता आलं. डॉक्टर साहेब, की दिवसेंदिवस हाडाचे डॉक्टर, डोळ्याचे डॉक्टर असे वेगवेगळे डॉक्टर्स बनत असताना आपल्या व्यवसायामध्ये काय काय अडचणी आणि बदलत्या परिस्थितीनुसार डोळ्याचे कुठले कुठले आजार वाढत आहेत, बदलत आहेत, याबद्दल थोडक्यात माहिती द्यावी. आता मी जवळपास ह्या नेत्र सेवेमध्ये येऊन एज्युकेशनपासून जर आत्तापर्यंतचा जर विचार केला तर जवळपास 30 वर्ष होत आहेत. आणि मागच्या 30 वर्षामध्ये ह्या म्हणजे व्यवसायामध्ये ज्या पद्धतीचा ट्रेंड सुरुवातीच्या म्हणजे 25 वर्षापूर्वीच्या काळात जेव्हा मी लातूरमध्ये प्रॅक्टिस चालू केली तेव्हा होता तो आणि आताचा ट्रेंड यामध्ये बराच फरक आपणाला दिसून येतो. सुरुवातीला जेव्हा मी प्रॅक्टिस चालू करायचा म्हणजे विचार केला तेव्हा म्हणजे सोशल लेवलवर बऱ्यापैकी सहकार्याची भावना प्रत्येकाच्या मनामध्ये होती, जी की आता वरचेवर कमी होत चालली असं मला वाटतं. दुसरी, शासकीय लेवलवर जे यंत्रणा असायच्या त्यांचं जे सहकार्य, त्यांचं जे आपलेपणा, त्यांचा जो म्हणजे ॲटिट्यूड ह्या व्यवसायाकडे बघण्याचा होता तोही मला पूर्णपणे बदलल्याचं जाणवतं. त्यामुळं कदाचित म्हणजे व्यावसायिक आणि समाज यांच्यामध्ये ज्या पद्धतीचं रिलेशन मेंटेन राहायला पाहिजे किंवा राहावं अशी सगळ्यांची अपेक्षा असते, त्याच्यामध्ये कुठंतरी दुरावा येत चालला आहे असं मला वाटत चालतं. अच्छा. म्हणजे ह्याच्यात सगळ्यात मोठा भाग आला आहे तो वैद्यकीय शिक्षणाचा वाढत असलेला खर्च, प्रॅक्टिस चालू करण्यासाठी लागत असलेली मशिनरी आणि त्याच्यासाठी लागत असलेल्या इन्व्हेस्टमेंट्स, शासकीय पातळीवर वारंवार म्हणजे वेगवेगळ्या परवानग्या, वेगवेगळे रजिस्ट्रेशन्स, वेगवेगळे नियम, त्याचे होत असलेली त्याच्यामध्ये अडवणूक पिळवणूक
म्हणजे वेगवेगळ्या माध्यमातून समाजातून होत असलेली निर्माण केल्या जात असलेल्या अडचणी, ह्या सगळ्या गोष्टींचा त्रास वैद्यकीय व्यावसायिकांनाही दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. आणि त्याच्यामुळंही कदाचित म्हणजे वैद्यकीय व्यावसायिकांचं म्हणजे सोशल राहणं थोडंसं दुरावत चाललं आहे का, ह्याचा सुद्धा समाजाने आणि वैद्यकीय व्यावसायिकांनी सगळ्यांनी विचार करण्याची गरज आहे असं मला वाटतं. सर, की मला एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आपल्याला विचारावं असं वाटतं की अगोदर फक्त मोतीबिंदू किंवा असे, आता बदलत्या परिस्थितीमध्ये डोळ्याचे आजार, डोळ्याचे विकार हे कसे कसे बदलत चाललेले आहेत आणि त्यासाठी काय काय करावं लागतंय? तर बदलत्या काळानुसार आता सध्या आम्हाला रिसेंट ट्रेनमध्ये म्हणजे ट्रेन्समध्ये असं जाणवतं आहे की कॉम्प्युटर, मोबाईल ह्याचा वापर अतिरेकीपणाने वाढत चाललेला दिसतो. आणि त्यामुळं होत असलेला डोळ्यावरचा ताण, वाढत असलेला कोरडेपणा डोळ्यामध्ये, त्याच्यामुळं होत असलेले नंबरमध्ये बदल, हे प्रामुख्यानं आम्हाला आता सध्या फेस करावे लागतात. माझ्या आता रोजच्या प्रॅक्टिसमध्ये कितीतरी कॉम्प्युटर वर्कर्स, कितीतरी मोबाईल वर्कर्स म्हणजे डोळ्याच्या त्रासासाठी व्हिजिट करताना दिसतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे बदल अवेअरनेस, म्हणजे समाजामध्ये आज पूर्वी कसं होतं की ह्या आजाराबद्दल, डोळ्याच्या वेगवेगळ्या प्रॉब्लेम्सबद्दल समाजामध्ये अज्ञान होतं. त्यामुळं एज्युकेशन कमी होतं. एज्युकेशन कमी असलेल्या आपणाला किती दृष्टी असायला पाहिजे, आपणाला कमी दिसतं, ह्या गोष्टीचं कित्येक लोकांना भानच नसायचं किंवा माहितीच नसायची. पण आता पहिली दुसरीमध्येच मुलं आम्हाला कॉन्टॅक्ट करतात आणि कमी दिसतंय. पालक येतात की माझ्या मुलांना बोर्डवरचं दिसत नाही. त्यांचे पॅरेंट्स मुलाबद्दल तक्रार घेऊन येतात किंवा टीचर्स स्टुडंट्सबद्दल बऱ्याचदा अवेअरनेस निर्माण करतात की तुम्हाला कमी दिसतं, याला मागं बसलं तर बोर्डवरलं दिसत नाही. त्यामुळं आता शालेय मुलांचं म्हणजे नेत्रबद्दल म्हणजे डोळ्याबद्दलचं जे अवेअरनेस आहे ते आता प्रामुख्यानं वाढत चाललंय असं आम्हाला ऑब्झर्व करतो आम्ही. सर, की काही डॉक्टर्स हे मोठ्या प्रमाणात नेत्र शस्त्रक्रिया तज्ज्ञ म्हणून, जसं तात्याराव लहाने, MC मोदी असे आय कॅम्प व्हायचे. तर आता बदलत्या परिस्थितीनुसार आय कॅम्प किंवा आय अवेअरनेसबद्दल काय काय करावं असं आपल्याला वाटतंय? म्हणजे शालेय एज्युकेशनपासून आता बऱ्याच शाळेमध्ये स्कूल हेल्थच्या अंडर तपासणी केली जाते. स्कूल हेल्थच्या अंडर गेडाम साहेब असताना मी पूर्ण लातूर जिल्ह्यातल्या प्राथमिक शाळांचं चेकअप केलं होतं आणि त्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना दृष्टीदोष आढळले आणि आम्ही ते इथं शस्त्रक्रिया करून जवळपास 300-400 मुलांचे शस्त्रक्रिया आम्हाला कराव्या लागल्या एका वर्षामध्ये. आणि ते शासकीय खर्चानी आणि सुपर स्पेशालिस्ट बोलून आणि त्या चांगल्या पद्धतीने पूर्तता केली त्याची. म्हणजे गरज असलेल्या ट्रीटमेंटची. आणि मला आवर्जून सांगावं वाटतं की त्यावेळेस पहिल्यांदा असं घडलं की मुलांच्या पालकांनी एक कार्यक्रम ठेवून आम्हाला सगळ्या काम केलेल्या डॉक्टरांचा सत्कार केला. अच्छा, किती वर्षापूर्वीची गोष्ट आहे? गेडाम साहेब कलेक्टर असताना, कमिशनर म्हणजे हे असताना, शिव असताना, ZP शिव असताना. सर, आणि नंतर आता म्हणजे जे तुम्ही विचारलात की हे मोठ्या लेवलवरचे कॅम्प जे होतात त्या कॅम्प्सबद्दल म्हणजे कसं करता येईल, काय करता येईल, तर म्हणजे ही एक खूप मोठी यंत्रणा ह्याच्या पाठीमागे लागत असते. जसं की आता जवळपास 502 शस्त्रक्रिया म्हणजे मेडिकल कॉलेजमध्ये आत्ताच लहाने सरांच्या आधिपत्याखाली झाल्या आणि त्यासाठी जवळपास 35 लोकांची टीम ही म्हणजे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मुंबई म्हणजे जे हॉस्पिटल मधून लहाने सरांच्या सोबत इथं त्यांच्या सहकार्यासाठी होती. आणि इथल्या पूर्ण मेडिकल कॉलेजची यंत्रणा त्यांच्यासाठी राबत होती. पूर्ण काँग्रेसची कार्यकारिणी त्यांच्यासोबत काम करत होती. प्राथमिक आरोग्य केंद्रापासून पूर्ण यंत्रणा, शासकीय यंत्रणा ह्या पूर्ण कॅम्पसाठी म्हणजे वापरली गेली. म्हणजे हे एकट्या दुकट्याचं काम नाही आहे. जरी म्हणजे चेहरा एक दिसत असला आपणाला
तरी त्याच्या मागं खूप मोठ्या लोकांचे कष्ट, खूप मोठ्या लोकांची यंत्रणा, त्याच्यासाठी खूप मोठा खर्च, टीमवर्क, टीमवर्क आणि खर्च ह्या गोष्टी सुद्धा त्याच्यासोबत आल्या. नाही त्या झाल्या तरच हे सक्सेस होऊ शकतं. अदरवाईज म्हणजे हे काम सक्सेस होणं आता आजकाल एवढं सोपं राहिलेलं नाही. अच्छा सर, डोळ्याचे ऑपरेशन, मग डोळ्याचे आजार किती? मोतीबिंदू आणि दुसरा कुठला? मोतीबिंदू आहे, काचबिंदू आहे, तिरळेपणा आहे, हां. मागच्या पडद्याचे आता डायबिटीस, हायपरटेन्शन, ह्यामुळं होत असलेले वेगवेगळे आजार आहेत. हां. आता आपण समाजामध्ये बघतोय की एजिंग पॉप्युलेशन वाढत चाललंय, म्हणजे जिरॅट्रिक पॉप्युलेशन ज्याला म्हणतो आपण, हां. हे पॉप्युलेशन वाढत जिरॅट्रिकला मराठीत? जिरॅट्रिक म्हणजे वार्धक्यात गेलेली, झुकलेली, जी 55-60 वर्षानंतरची जे पॉप्युलेशन आहे. हां. आता पूर्वी कसं होतं, आपलं लाईफ एक्सपेक्टन्सी कमी होती, पण आता जसं जसं वैद्यकीय शास्त्र प्रगत होत चाललंय तसं तसं हे म्हणजे एक्सपेक्टन्सी लाईफची वाढत चालली. हां. आणि त्यामुळं ओल्ड एजचे आजार आता आपल्याला प्रामुख्यानं फेस बऱ्याच लोकांना करावे लागतात. मग त्याच्यामध्ये प्रामुख्यानं मग मोतीबिंदू आला आणि त्याच्यामध्ये काही प्रमाणात एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन नावाचा दुसरा मोठा म्हणजे प्रॉब्लेम बऱ्याच वार्धक्यातल्या लोकांना आता फेस करावा लागतो. अच्छा. म्हणजे मागच्या पडद्याची जी झीज आहे ती वयाबरोबर होत असलेली झीज, असं आपण त्याला सोप्या भाषेमध्ये म्हणू शकतो. डायबिटीसचं पॉप्युलेशन आता समाजामध्ये बरंच वाढत चाललंय आणि आपणाला माहीत आहे की जगामध्ये सगळ्यात मोठा अंधत्व निर्माण करणारा जर मेडिकल आजार असेल, म्हणजे मेडिकल म्हणजे बिमारी असेल तर ती डायबिटीस आहे. तर डायबिटीसचं पॉप्युलेशन वाढत चालल्यामुळं त्याच्यापासून होणारे कॉम्प्लिकेशन, त्याच्यामुळं येणारं अंधत्व आपण आता प्रिव्हेंट करू शकतो जर वेळेवर काळजी घेतली तर. म्हणजे अशा पद्धतीचं. आणि आता हे कॉम्प्युटर विजन सिंड्रोम ज्याला आम्ही म्हणतो, कॉम्प्युटरचा यूज प्रचंड वाढल्यामुळं होणारं ड्रायनेस, त्याच्यामुळं येत असलेले म्हणजे इतर स्ट्रेस रिलेटेड प्रॉब्लेम्स, म्हणजे ह्या सगळ्यांचा समावेश ह्या नवीन ह्याच्यामध्ये आहे. डोळ्याचा म्हणजे मोतीबिंदू, काचबिंदू, तिरळेपणा हे अवॉइड करण्यासाठी आपल्याला काही करता, एक डॉक्टर म्हणून काय आपण लोकांना सजेशन द्याल? मोतीबिंदू तर आपणाला म्हणजे 80 ते 90% 95% लोकांमध्ये मोतीबिंदू हा वार्धक्यामुळेच होत असतो. पण काही मोतीबिंदू आपणाला टाळता येण्यासारखे आहेत, जसं की डायबिटीसमुळं होणारा अर्ली मोतीबिंदू, दुसरं पोस्ट ट्रॉमॅटिक कॅटरॅक्ट ज्याला म्हणतो आपण, मार लागून होणारा मोतीबिंदू. म्हणजे हे असे जे काही अव्हॉइडेबल म्हणजे प्रॉब्लेम्स आहेत, म्हणजे अव्हॉइडेबल आजार आहेत किंवा अव्हॉइडेबल जे इव्हेंट्स आहेत, ते जर आपण कमी केले, टाळले तर आपल्याला म्हणजे हे आजार कमी करता येऊ शकतात. दुसरं कॉर्नियल ब्लाइंडनेस आपल्या समाजामध्ये बऱ्यापैकी आम्ही पाहतो. कॉर्नियल ब्लाइंडनेस म्हणजे बुबुळावरती जखमा होऊन येणारा, फुल पडून होणारं अंधत्व, ज्याच्यामध्ये नेत्रदानानंतर म्हणजे फायदा होऊ शकतो. नेत्रदान केल्यानंतर त्या डोळ्याचा कॉर्निया काढून आपण ह्या आजारातल्या लोकांना वापरतो आणि त्याला आपल्याला दृष्टी देता येऊ शकते. तर कॉर्नियल ब्लाइंडनेस हे सुद्धा एक अव्हॉइडेबल, बऱ्याच वेळा अव्हॉइडेबल बिमारी आहे. त्याच्यामध्ये प्रामुख्यानं बळी पडणारा वर्ग हा शेतमजूर, ऊस कामगार किंवा ऊसतोड साठी जाणारा मजूर, बांधकाम क्षेत्रातली बरीच मंडळी म्हणजे वर्कर्स, पुन्हा गॅरेज क्षेत्रातली काही मंडळी आहे. म्हणजे ज्या लोकांना विदाऊट प्रोटेक्शन काम करायची सवय आहे किंवा त्यांची मजबुरी आहे आणि डोळ्याला अपघातांना बळी पडावं लागतं, अशा बऱ्याच लोकांना येणारा अंधत्व आपण टाळू शकतो. व्हिटॅमिन सी हे डोळ्याची दृष्टी चांगली राहण्यास मदत करतं असं. व्हिटॅमिन ए. मग या दृष्टिकोनातून आहारामध्ये काय काय बदल करावा जेणेकरून टाळता येऊ शकेल किंवा प्रमाण कमी करता येऊ शकेल? व्हिटॅमिन एचा सगळ्यात चांगला सोर्स मोड आलेली धान्य, कडधान्य, येलो फ्रुट्स ज्याच्यामध्ये पपई आहे, आंबा आहे, गाजर आहे सगळ्यात चांगला सोर्स, ग्रीन व्हेजिटेबल्स आहेत, अंडी आहेत. म्हणजे ह्या पदार्थाचा जर आपल्या आहारामध्ये समावेश असेल तर आपल्याला व्हिटॅमिन एचा चांगला सपोर्ट आणि चांगला सोर्स त्याच्यातून मिळू शकतो. आता आपली महाराष्ट्र लेवलची, भारत लेवलची एखादी
संघटना असेलच. हो. असे काही कन्क्लुजन आहेत का की इसवी सन 2000 हे डोळ्याचे आजार होते, अशा शस्त्रक्रिया होत्या, त्यापैकी किती यशस्वी झाल्या, अशी काही स्टडी काही झालेली आहे का? याचा डाटा बऱ्यापैकी म्हणजे उपलब्ध आहे. हां. कारण आता पूर्वीच्या काळी काय होतं, किती शस्त्रक्रिया झाल्या आणि किती सक्सेसफुल झाल्या किंवा किती फेल्युअर झाल्या ह्याचा डाटा आपल्याला उपलब्ध नव्हता. म्हणजे डिफिकल्टी होता. हां. पण आता कसं होतं, एखादा पेशंट जरी समजा प्रॉब्लेमॅटिक असेल तर तो 10 ठिकाणी फिरत राहतो. आजकाल एखाद्या डॉक्टरकडे समजा त्याला जर काही वाटलं, थोडी शंका वाटली, तर त्याला ऑप्शन आता 10 डॉक्टरचा आहे. लातूर शहरासारख्या ठिकाणी तर 25-25 डॉक्टर उपलब्ध आहेत. आणि वेगवेगळ्या माध्यमातून आपण ह्या नाही तर त्या ठिकाणी, त्या नाही तर त्या ठिकाणी, आपण वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा म्हणजे आधार घेऊन आपण ट्रीटमेंट घेऊ शकतो किंवा आपणाला म्हणजे माहिती मिळू शकते. तर म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की ऑप्थॅल्मिक सर्जरीमध्ये सक्सेस रेट खूप चांगला आहे. अच्छा. ऑप्थॅल्मिक सर्जरी म्हणजे नेत्ररोगामध्ये ज्या ऑपरेशन्स होतात त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त ऑपरेशनची संख्या तर मोतीबिंदूची आहे. आणि मोतीबिंदूमध्ये सक्सेस रेट जवळजवळ 98-99% केसेसमध्ये आपल्याला मिळतो. अच्छा. म्हणजे 1-2 टक्क्यामध्ये अडचणी अनअव्हॉइडेबल कुठल्या असतील. समजा आता बऱ्याचदा कसं होतं की समोर मोतीबिंदू पूर्ण पिकला आहे आणि मागचा पडदा आपल्याला दिसत नाही, डायबिटीसमुळे खराब झालेला आहे, बीपीमुळे खराब झालेला आहे, किंवा मागची नस डॅमेज झालेली आहे, किंवा मागच्या पडद्यामध्ये रक्तस्राव झालेला आहे. अशा केसेसमध्ये तुम्ही कितीही चांगलं ऑपरेशन केलात तर मिळणारा रिझल्ट कमी असतो किंवा मिळत नाही. अच्छा. म्हणजे दुसरं इन्फेक्शनचे जे चान्सेस पूर्वी असायचे ते आता बऱ्यापैकी खूप कमी झालेत. म्हणजे इन्फेक्शनचं प्रमाण पूर्वी जास्त असायचं खूप. आता आपण संसर्ग होऊ नये म्हणून घेत असलेली काळजी, त्याच्यासाठी असलेली औषधं, त्याच्यासाठी असलेली यंत्रणा, ह्या सगळ्या गोष्टीची आता प्रचंड इम्प्रूव्हमेंट झालेली आहे. अच्छा. आणि त्यामुळं आता कसं आहे की आता होत असलेल्या जखमा, विशेष म्हणजे आता मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्वी 14-15 मिलीमीटर जखमेतून व्हायची. आता आमच्याकडं 90% केसेसमध्ये तर 2.2 मिलीमीटर जखम आहे. म्हणजे त्याच्यासाठी आवश्यक असलेली सगळी यंत्रणा आता बऱ्याच ठिकाणी चांगल्या क्वालिटीची उपलब्ध आहे. त्यामुळं हे इन्फेक्शनचं प्रमाण, फेल्युअरचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. अच्छा. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सुपर स्पेशालिस्टची उपलब्धता. म्हणजे आता पूर्वी कसं होतं की मागच्या पडद्यामध्ये काही रक्तस्राव झाला किंवा मागचा पडदा सरकला किंवा काही म्हणजे काचबिंदू एका लिमिटपेक्षा जास्त अवघड झाला आहे, अशा केसेसमध्ये सुपर स्पेशालिटी उपलब्धच नव्हत्या. हैदराबाद सारख्या ठिकाणी जावं लागायचं. मी इथून सुरुवातीच्या फेजमध्ये अहमदाबादपर्यंत पेशंट पाठवलेले आहेत पडद्यासाठीच्या खराबीचे. इथून अहमदाबादपर्यंत मुंबईला जावं लागायचं. म्हणजे आपल्याला सहजासहजी उपलब्धता नव्हती सुपर स्पेशालिस्टची. पण आता हे सुपर स्पेशालिस्टचं उपलब्धता सगळीकडं चांगल्या पद्धतीनं झालेली असल्यामुळं आपणाला आता बऱ्यापैकी रिझल्ट लोकांना देता येतो. आणि पण एक त्याच्यामध्ये मला आवर्जून सांगावंसं वाटतं की ह्या सगळ्याच्या मागं कॉस्ट पण वाढलेली आहे. म्हणजे आता माझ्याकडं जवळपास मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठीची लागणारी यंत्रणा जवळपास 1.25 कोटी रुपयाची. अच्छा. जी की पूर्वी 10-5 लाखामध्ये व्हायचं. आता ही जसं तुम्हाला टेक्नॉलॉजी पुढे तसं तुम्हाला खर्चही वाढले ना. म्हणजे लातूरमध्ये जेव्हा मी आलो तेव्हा मी 3,500, 4,000, 4,500 मोतीबिंदूचं ऑपरेशन करायचो. आता आज 50-60 हजारपर्यंत रुटीन आहे. म्हणजे त्याच्यासाठी उपलब्धता जी लागणाऱ्या इक्विपमेंटची झाली, त्याच्यासाठी लेन्सेसमध्ये इम्प्रूव्हमेंट झाली. म्हणजे आता लेन्सेस 1.25 लाखापर्यंत उपलब्ध आहेत, 1.25 लाखापर्यंत लेन्सची किंमत आहे. वेगवेगळ्या पद्धतीचे लेन्सेस जे आता मार्केटमध्ये आले त्याच्यानुसार तुमचं एक्सपेन्सेस वाढत जाणारच आहे. आणि ते लोकांना शेवटी मान्य करावंच लागणार आहे, ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे. तरी पण मॅक्झिमम आता आपल्यासारख्या भागामध्ये आम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न करतोय की कमीत कमी पैशामध्ये कसं सर्व्हिस उपलब्ध करून देता येईल. आजही झालं तर म्हणजे जवळपास सगळ्यात जास्त मला आवर्जून सांगावं वाटतं की नेत्र विभागामध्ये सगळ्यात जास्त चॅरिटी वर्क होतं समाजामध्ये. तुम्ही कुणाच्याही कॅम्पमध्ये, कुणाच्याही शिबिरामध्ये, कुणाच्याही वाढदिवसानिमित्त, कुठल्याही इव्हेंट निमित्त नेत्र शिबिर वारंवार अरेंज केली जातात. आणि आमचे नेत्रतज्ञ त्यासाठी बऱ्याचदा सहकार्याची भावना मनात ठेवून यासाठी वारंवार काम करत आलेले आहेत. जवळपास 50% जास्त शस्त्रक्रिया आजही लातूर जिल्ह्यातल्या शिबिरामधून होतात, चॅरिटीमधून होतात. अच्छा.
डॉक्टर साहेब, आपण 25 वर्षात किती शस्त्रक्रिया केल्या? म्हणजे जवळपास 30,000 शस्त्रक्रिया झाल्या असतील. 25 वर्षात 30,000 शस्त्रक्रिया, त्यापैकी मोतीबिंदूच्या किती आणि काचबिंदूच्या किती? हा डिटेल डाटा तर उपलब्ध नाही आहे, पण ह्याच्यातल्या 90% शस्त्रक्रिया ह्या मोतीबिंदूच्याच आहेत. अच्छा, आणि त्याचं रिझल्ट कसा आहे? रिझल्ट तुम्हाला माहिती आहे, आता ते रिझल्ट जर चांगला राहिला नसता हा. तर नाही 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 हा. नाही तुमच्याकडची गर्दी, तुमच्याकडचं वागणं, तुमची चॅरिटी, याला तर कोणी हातच धरू शकत नाही. पण कट्रो कॉम्पिटिशन की दुसरे नेत्ररोग तज्ज्ञ काहीतरी चुकीचं करतात आणि मग त्याचा परिणाम नाही जरी म्हणलं तर आग लागल्यावर चटके तुम्हाला बसणारच आहेत ना. मग काही प्रमाणात व्यवसाय बंधू हे चुकीचं सांगतात, मग ह्याचाही तुम्हाला परिणाम होतो आणि तुम्ही त्याच्यावर बोलावं अशी माझी काही इच्छा नाही. पण मोफत चष्मे वाटप, मोफत ह्याचा काय म्हणजे? नाही, म्हणजे बऱ्याचदा मला हे आवर्जून सांगावं वाटतं की म्हणजे नेत्र तज्ज्ञ कुठलेच आमचे बंधू हां हे मोफतच्या भानगडीत फारसं पडत नाही. म्हणजे कारण ते त्यांना आता पॉसिबल पण नाही आहे. कारण काय होतंय की म्हणजे जेव्हा खर्च खिशातून होत असतो तेव्हा चॅरिटी एका लिमिटपेक्षा जास्त करू करता शकत येत नाही नाही. कोणी. हां त्यामुळे तुम्ही जर आता ऑब्झर्व केलं असेल तर आमचे नेत्ररोग तज्ज्ञ फारसं चॅरिटी करण्याच्या भानगडीत पडत नाहीत स्वतःहून. पण कुणी जर अरेंज करत असेल शस्त्रक्रिया शिबिर हे ते, तर आमचे सगळे सर, हे बंधू मोफत सहकार्य करतात. चष्मे वाटप हा जो कार्यक्रम चालू आहे मोठ्या प्रमाणात, तो काही योग्य वाटतो का तुम्हाला? काय वाटतं नाही, याच्याबद्दल? मला ही बरं झालं तुम्ही हा पॉईंट तुम्ही उपस्थित केलात. मोफत चष्मे वाटप हा तसा खूप हेक्टिक आणि डोकेदुखीचा प्रकार आहे आमच्यासाठी सुद्धा. हां कारण मध्ये राठी साहेबांनी, तुम्हाला आठवत असेल, लातूर अर्बन बँकेच्या थ्रू लातूरच्या विविध भागामध्ये चष्मे वाटप शिबिर आणि नंबर तपासणीचे शिबिरं ठेवली होती. आणि त्या निमित्तानं आम्ही सगळे नेत्रतज्ञ बऱ्यापैकी त्यांना सहकार्य करत होतो त्यावेळेस. पण आमच्या असं लक्षात आलं की मोफत ह्या नावाखाली वाटप चालू असल्यामुळं हजारो लोकांची गर्दी आणि त्यामध्ये हौशे जास्त गरजूपेक्षा. मग अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या मोफत वाटण्याच्या शिबिरामुळं गरजू लोक दूर राहतात आणि म्हणजे बऱ्याचदा नवशे गवशे हौशेस लोकांचा जास्त गर्दा होतो आणि त्याचा ताण यंत्रणेवर पडतो. अच्छा, हे जेव्हा लक्षात आलं तेव्हा मग आम्ही बऱ्यापैकी त्याला नंतरच्या काळामध्ये आता विरोध करत आलो. जर समजा तुम्हाला म्हणजे खरंच काही मोफत करायचं असेल तर तुम्ही स्वतःच्या खुर्चीत बसून पण करू शकता ना. बरोबर आहे. गरजू, कारण गरजू तुमच्या दारापर्यंत येतो केव्हा, जर त्याला खरंच गरज असेल तर, आणि त्याच्याकडे जर नसेल काही समजा, तर आपण आपल्या खुर्चीत बसून त्याला चॅरिटी करू शकतो, त्याचं कमी पैशात करू शकतो, मोफत करू शकतो. म्हणजे जे काही तुम्हाला करता येईल ते इथं केलात तर ते जास्त बरं असं मला वाटतं. माझं पर्सनल मत आहे. बरोबर आहे. लातूर शहरात नेत्ररोग तज्ज्ञ किती आहेत आणि जिल्ह्यात किती आहेत? लातूर शहरामध्ये जवळपास 25 नेत्रतज्ञ आहेत. आणि जिल्ह्यामध्ये उदगीरला 10 नेत्रतज्ञ आहेत, 8 ते 10. निलंग्याला 1 नेत्रतज्ञ आहे, उदगीरला 2-3 आहेत, आपलं अहमदपूरला 2-3 आहेत. बाकी कुठल्या तालुक्याला आता अजून नेत्रतज्ञ नाही आहे. म्हणजे आता औसा आहे, पुन्हा जळकोट आहे, रेणापूर आहे, शिरवानपाळ आहे, चाकूर आहे. अशा ठिकाणी अजूनही नेत्रतज्ञांची कमतरता आहे. नेत्रतज्ञांची गरज समाजाला तशी अजून बरीच आहे. अच्छा. आणि डॉक्टर साहेब, की अगोदर फॅमिली डॉक्टर ही संकल्पना होती. हो, ताप आला तरी डॉक्टर, दिसना गेलं तरी तो डॉक्टर, डोळ्यात पाणी निघून आलं तरी तो डॉक्टर. आता फॅमिली डॉक्टर ही संकल्पना मोडीत निघाल्यामुळं, बरोबर, आणि तुम्ही म्हटलात थोड्या वेळापूर्वी की अनेक पर्याय झाले, या अनेक पर्यायामुळं पेशंटचं नुकसानसुद्धा होते असं मला एक वाटतं. समजा मी काळगे साहेबाकडे जातोय आणि काळगे साहेबाला माझी हिस्ट्री माहिती असते, बरोबर आहे. आणि नंतर मी दुसऱ्याकडे जर गेलो तर ते त्यांच्या अँगलनं ते ट्रीटमेंट करणार. ह्याच्यामुळं तुमचं काय मत आहे की पेशंटनी सारखे डॉक्टर बदलावे का आपला एक डॉक्टर वगैरे असावा? ठीक आहे, तुम्ही रेफर केल्यावर पुणे, मुंबई, नगर, हैदराबाद जा, पण
आजकाल एक फॅड झालं आहे, काय डॉक्टरकडं फरकच पडणार, मग चालले दुसऱ्या डॉक्टरकडं, मग तिथं पुन्हा काही डॉक्टरकडं फरकच पडणार. म्हणजे अर्जंट इम्प्रूव्हमेंटचा काळ आहे. हां, अर्जंट म्हणजे इम्प्रूव्हमेंटचा. ह्याच्यामध्ये तुम्ही जो विचारला तो खरंच चांगला प्रश्न आहे आणि ह्याच्यामध्ये समाजाला फॅमिली डॉक्टरची खरंच गरज आहे. आजही म्हणजे मला असं वाटतं की फॅमिली डॉक्टर ही संकल्पना खरंच चांगली होती. छोट्या मोठ्या कारणासाठी तुम्हाला स्पेशालिस्टकडं पळणं किंवा सुपर स्पेशालिस्टकडं पळणं हे कधीही म्हणजे गरजेचं नाही आहे. जर समजा प्रामाणिकपणे काम करणारा एखादा फॅमिली डॉक्टर असेल तर तो तुम्हाला नक्कीच ह्या बाबतीत गाईड करेल आणि तो तुम्हाला योग्य स्पेशालिटीकडं रेफर करेल. आणि तशा पद्धतीनं जर प्रॅक्टिसेस राहिला तर ते जास्त समाजासाठी चांगल्या राहतील असं मला वाटतं. कारण कसं असतं की त्या फॅमिलीशी त्या डॉक्टरची एक चांगली अटॅचमेंट असते. लहान मुलांपासून ते आजोबा आजीपर्यंत सगळ्यांची त्याचा एक रेपो असतो. मग त्यामुळं जे स्पेशालिस्टकडं ज्या रेफर केलं जातं त्या स्पेशालिस्टकडूनही ते त्यांच्या आजाराबद्दल सायंटिफिक माहिती घेऊन त्यांच्या फॅमिलीला सांगू शकतात. त्यासाठी लागणारा खर्च, त्याच्यात बचत कशी करता येऊ शकते किंवा त्याच्यामध्ये मेडिसिन्सच्या बाबतीत म्हणा किंवा सर्जरीच्या बाबतीत म्हणा ते योग्य पद्धतीनं गायडन्सही करू शकतात एका लिमिटपर्यंत. आणि ती संकल्पना त्याच्याने विश्वास पण फॅमिलीमध्ये आणि डॉक्टर्समध्ये राहील. आणि त्याचा परिणाम म्हणून आज जे आपण बघतोय दंगे म्हणजे मारहाण, तोडफोड किंवा ह्या गोष्टीवर पण बऱ्यापैकी वचक म्हणा किंवा वचक म्हणण्यापेक्षा नियंत्रण, हां, म्हणजे त्याच्यामध्ये होणारच नाही. जर अंडरस्टँडिंग चांगलं असेल, अंडरस्टँडिंग जर व्यवस्थित झाली डॉक्टरची आणि पेशंटची तर हा प्रकार उद्भवणारच नाही. म्हणजे तुम्ही जर आता 25 वर्षाच्या इतिहासामध्ये कधी बघितलं असेल तर आजपर्यंत आमच्यासारख्यावर तशी वेळ आली नाही. कारण आम्ही प्रत्येक गोष्टीच्या बाबतीमध्ये चिटिंग करत नाही, प्रामाणिकपणे पेशंटच्या समोर आहेत. आम्ही जे आहे ते रोखठोक आहे. पण डॉक्टर साहेब की डॉक्टर म्हणून मग नेत्ररोग तज्ज्ञ असतील किंवा कुठलेही असतील, तुमच्या आयुष्याची वय, त्यासाठी होणारा खर्च, त्यानंतर हॉस्पिटलची बिल्डिंगचा खर्च, ठेवावे लागणारी मशिनरी, नंतर त्या ठिकाणचे कर्मचारी, ह्याची इन्व्हेस्टमेंटचा जर विचार केला तर डे बाय डे वैद्यकीय क्षेत्र हे आर्थिकदृष्ट्या अडचणीत. कारण छोट्यातलं छोटं हॉस्पिटल टाकायचं म्हटलं, एखादा प्लॉट घ्यायचा म्हटलं, 25 लाखाचा प्लॉट, 50 लाखाचं बांधकाम आणि मशिनरी एवढ्या वाढत चाललेल्या आहेत काय की त्याच्यामुळं हे वैद्यकीय क्षेत्राला हेवी इन्व्हेस्टमेंट हा एक गंभीर प्रश्न आहे असं मला वाटतंय. तुमचं काय मत आहे? सध्याच्या काळामध्ये होत असलेला वैद्यकीय खर्चावरचा जो समाजाचा म्हणजे जे समाजामध्ये जे सगळीकडे बोंबाबोंब होते की खर्च वाढले, वैद्यकीय म्हणजे व्यावसायिक फार एक्स्ट्रॅक्शन करतात किंवा बिल खूप घेतात किंवा हे, तर मला या बाबतीमध्ये एक आवर्जून सांगावंसं वाटतं की मी आत्तापर्यंत एक 20-22 देशामध्ये फिरलेलो आहे. अच्छा. आणि तिथं गेल्यानंतर प्रत्येक ठिकाणी तिथल्या वैद्यकीय सेवाबद्दल, तिथल्या चार्जेसबद्दल, तिथल्या मेडिसिनच्या रेट्सबद्दल आवर्जून म्हणजे काउंटर्सना भेटी दिलेल्या आहेत, मेडिकल शॉप्सना भेटी दिलेल्या आहेत. आपण कुठल्या देशाला गेलेला सर? आता मी तसं म्हणजे वैद्यकीय आय स्पेशलिस्ट म्हणून कुठे गेला? आय स्पेशलिस्ट म्हणून फक्त म्हणजे इस्रायलला गेलो, बाकी त्याच्यानंतर साऊथ आफ्रिकेला गेलो, त्याच्यानंतर पुन्हा युरोपमध्ये पण काही देशामध्ये म्हणजे इंग्लंडमध्ये, फ्रान्समध्ये गेलेलो आहे. पण तिथं वैद्यकीय सेवा देण्यासाठी मी कुठे गेलेलो नाही. पण एक माझा छंद आहे की जिथं कुठं जाईन तिथं तिथल्या वैद्यकीय सेवाबद्दलचं माहिती घेणे, तिथल्या मेडिकल शॉप्सना व्हिजिट करणे, तिथले चार्जेस रेट्स बघणे. तर माझा असं ऑब्झर्वेशन आहे की आपल्यापेक्षा श्रीलंकेसारख्या पुअर कंट्रीमध्ये सुद्धा किंवा फिलिपाईन्ससारख्या आपल्या बरोबरीच्या कंट्रीमध्ये सुद्धा वैद्यकीय सेवा आपल्यापेक्षा महाग आहे. अच्छा. मेडिसिनचे रेट्स आपल्यापेक्षा जास्त आहे. तरी पण आपल्याकडं वैद्यकीय सेवा सध्या जी महाग होत चालली त्याच्या मागं आता तुम्ही जर ऑब्झर्व केला असेल
वैद्यकीय ॲडमिशन मिळण्यापासून पोस्ट ग्रॅज्युएशन होऊन बाहेर पडण्यापर्यंतचं जे Correct. शासनाचं धोरण आहे Correct. ते ते- सुद्धा प्रचंड चुकीचं आहे असं मला वाटतं. त्याची फीस, त्याचं ॲडमिशन आणि म्हणजे- आफ्टर तुम्ही झाल्यानंतर तुमचं चांगलं हॉस्पिटलची ते इन्व्हेस्टमेंट. तर खूप पुढलं झालं हां. साहेब. बेसिकली प्रॉब्लेम आता असा आहे हां. की जर समजा तुमच्या वैद्यकीय एज्युकेशनचा खर्च जर 30-30, 25-25 लाखापर्यंत शासकीय मान्यता जर फीसची आहे काही कॉलेजेसची, तर भारती विद्यापीठ असेल, DY पाटील असेल, ह्यांच्या फीस 20 नाही, लाखापेक्षा नाही. पुढे आहेत. तुम्ही MBBS व्हायला तुमच्या आयुष्य, तुमचं शिक्षण, तुमच्या वडिलांनी केलेली इन्व्हेस्टमेंट आणि तुमचं गेलेलं आयुष्य ह्याचा जर सव्याज विचार केला तर हे- तर वैद्यकीय क्षेत्र हे फार मोठ्या संकटात आहे असं कधी कधी मला वाटतंय. संकटात आहे म्हणण्यापेक्षा ते समाजाच्या दृष्टीनं घातक आहे. अच्छा. कारण इकडं जसे जसे खर्च वाढत चालले तसं तसं पुढं वैद्यकीय सेवा महाग होण्यावर त्याचा एक परिणाम होत चाललाय ना इनडायरेक्टली. आपण पश्चिम बंगालला कधी गेलात का सर? हो. मला अशी एक मागं माझं औषध दुकान होतं साधारणतः एक 30 वर्ष अगोदर, आणि त्या ठिकाणी प्रत्येक डॉक्टरला पेशंटला कोणतं मेडिसिन वापरलं, बॅच नंबर काय होता, त्याची किंमत काय होती, काय नंतर त्यासाठी सलाईन किती वापरले, असं त्याला अधिकृत कंपल्सरी प्रिंटेड बिल दिलं जायचं. हे मला नक्की माहीत नाही हां. असं काही होतं का. आणि नेमकं आपल्याकडं अंदाज पंचे दहोदरचे बिलं हे जे दिले जातात हे कितपत योग्य आहे? मला पश्चिम बंगालचं तर काही माहिती नाही, कारण मी जरी गेलेलो असलो तरी ह्या पद्धतीनं वैद्यकीय बिलामध्ये कुणी म्हणजे जाऊन बघत नाही की कशाचे कसे बिलं लागले, काय झाले, किती चार्जेस घेतले जातात. पण बऱ्याचदा आता आपल्याकडं तर म्हणजे जे काही वापरलं जातं आहे तर बऱ्याच हॉस्पिटलना आपल्याकडं तर लिहूनच दिलं जातं, पेशंटला प्रिस्क्राईबच केले जातात मेडिसिन्स. पण जे काही म्हणजे मेडिसिन्स हॉस्पिटलमध्ये वापरली जातात ते हॉस्पिटलमध्ये वापरलेली मेडिसिन्स रुग्णांचा हक्क आहे की मग ते कुठले वापरले, किती वापरले हे विचारण्याचा हक्क रुग्णांना आहे, आणि त्यानुसारच बिलं घेणं हे सुद्धा डॉक्टरांचं कर्तव्य आहे मला असं मला वाटतं. परवा एक माझा मित्र ॲक्सिडेंट झाला आणि थोडं याचा गुडघ्याचं काही झालं, मेडिकल त्याला विमा त्यांनी काढलेला होता म्हणून ते 30-35 हजारचा होता. 6 लाख रुपये आपल्या संचेती हॉस्पिटलमध्ये ते मिळालं. तर याबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता की मेडिकल विमा याबद्दल तुमचं काय मत आहे? वैद्यकीय विमा हा जो म्हणजे विषय आहे हा विषय आता सगळ्यांसाठी हळूहळू गरजेचा होत चाललाय असं मला वाटतं. कारण जर समजा तुम्हाला वैद्यकीय खर्चासाठी आपल्या कुठल्याच समाजामध्ये आपण बघतो की वैद्यकीय खर्चासाठी म्हणून आपल्या घरात आर्थिक नियोजन कुठंच नाही. बरोबर आहे. हां. आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या फॅमिलीला अचानक एखाद्या वैद्यकीय प्रॉब्लेमला सामोरं जावं लागतं तेव्हा मग पूर्ण कुटुंबाची आर्थिक स्थिती ढासळते किंवा डबघाईला येते. मग आणि बऱ्याचदा हॉस्पिटलवर होणारे हल्ले वगैरे हे बिलाच्या कारणासाठीच होतात. तर जर समजा तुम्हाला मेडिकल म्हणजे इन्शुरन्स असेल तर अशा पद्धतीचे प्रॉब्लेम कमी होतील असं मला वाटतं. अच्छा. म्हणजे लोकांना पण सिक्युरिटी उपलब्ध होईल, हां. आणि जे काही तुम्हाला खर्च करायचा आहे तो प्रीमियमवर साठी तुम्ही नियोजन कराल, खर्च कराल, आणि एकदा जर प्रीमियम दिलात तर तुम्हाला तुमचा बराच वैद्यकीय खर्च त्या मेडिकल इन्शुरन्सच्या अंडर कव्हर होऊ शकतो. अच्छा. आणि त्यामुळं तुम्हाला तो स्ट्रेस राहणार नाही. हां. म्हणजे मी परवा गेलो होतो, डिस्चार्ज घ्यायचा होता आमच्या एका मित्राचा, तर 6 लाख बिल झालं. तर ते मेडिकलचं मग ते सगळं बिलं अमकं तमकं क्लिअरन्स करायला 4-5 तास लागले. पण मला एक म्हणजे ठीक आहे, आज मला 35,000 नको वाटतात, पण 6 लाखाच्या अगेन्स्ट 35,000 म्हणजे काहीच नाही ना सर. वेळ पडली तर तुम्हाला म्हणजे तो खूप मोठा म्हणजे हे आहे, आधार आहे, रिलीफ रिलीफ आहे. सर, डोळ्याचे आजार किंवा डोळे येणे हे माझ्या लहानपणी जेव्हा तिळाला फुल लागायचे त्यावेळेस यायचे. आत्ताची परिस्थिती कशी? आताही बऱ्यापैकी पावसाळ्यामध्ये व्हायरल कंजंक्टिव्हायटिस नावाचा जो व्हायरसमुळे होणारा डोळे येण्याचा आजार आहे, संसर्गजन्य आजार आहे, तो आजही बऱ्यापैकी आम्हाला आढळतो.
आणि पावसाळा म्हणजे संपत आला की तो बऱ्यापैकी आपल्याकडं म्हणजे प्रमाण वाढलेलं आढळतं. तसं म्हणजे डोळे येण्याचे रुग्ण वर्षभर काही प्रमाणात आम्हाला म्हणजे भेटत असतात, पण जास्त प्रमाण हे एक ठराविक सीझन आहे पावसाळा संपत येण्याचा. तिळाचे फुलं, ते तर माझं औषध दुकान होतं हो, आणि मी म्हणजे कंपाऊंडर म्हणून काम करत होतो. बरोबर आहे, तर बरोबर आहे. मला जाणवायचं हां. की ट्यूब म्हणा किंवा काय ते क्लोज आपल्या डोळ्यात घालायचं औषध असेल वगैरे शॉर्टेज तेव्हा ते कम्प्लीट तिळाच्या यावेळेस तिळाला फुलं येणार म्हटलं की ते आजार यायचे. बरोबर. तर डॉक्टर साहेब, आपण एक नेत्ररोग तज्ज्ञ म्हणून आपलं खूप चांगलं चॅरिटी प्लस पर्सनल रिलेशन प्लस पेशन्स असं काम आहे. आपण लोकांनी काय काय प्रिकॉशन घ्यावं, जसं हृदयरोग टाळण्यासाठी चाला, साखर कमी खा, अमकं खाऊ नका, तसं आपल्याला काही सांगता येऊ शकेल का की डोळ्याचे आजार नक्कीच काय काय आपल्याला कमी करता येतील आजार. हां त्याच्यामध्ये सगळ्यात प्रामुख्यानं मला सांगावं वाटतं की आपल्याकडं 70-75% समाज हा शेतकरी व्यवसायाशी रिलेटेड आहे. आणि संरक्षण हे जर आपण करू शकलो म्हणजे वेगवेगळे कामं शेतातली म्हणा किंवा मी जसं म्हणालो की बांधकाम क्षेत्रामध्ये, गॅरेज वर्कमध्ये, शेतामध्ये काम करणाऱ्या सगळ्या लोकांनी जर संरक्षणावर भर दिला तर आपण डोळ्याचे अपघात आणि डोळ्याचे आजार बऱ्याच प्रमाणात रोखू शकू. दुसरे हे जे संसर्गजन्य आजार आहेत म्हणजे डोळे येणे, जसा आत्ता आपण विषय केला, तर ह्याच्यामध्ये प्रोटेक्शन, हायजीन प्रॉपर, सॅनिटायझरचा वापर हे जर योग्य प्रमाणात आपण मेंटेन केलं तर हाही बऱ्याच प्रमाणात टाळता येण्यासारखा प्रॉब्लेम आहे. डायबिटीसमुळे येणारा आजार, आपण अंधत्व आपण टाळू शकतो बऱ्यापैकी जर शुगर कंट्रोल जर ठेवलं आपण आयुष्यामध्ये. तर आता माझे काही पेशंट असे आहेत की ज्यांचं 45 वर्षापासून इन्सुलिन घेणारे पेशंट आजही म्हणजे चांगली दृष्टी घेऊन फिरतायत. म्हणजे जरी आपण म्हणत असलो की डायबिटीसमध्ये डोळ्याला धोका होतो 10-20 वर्षात, तर तसं समजायचं कारण नाही. आपण जर प्रॉपर डायबिटीस मेंटेन केला, डायबिटीसची काळजी घेतली, कंट्रोलमध्ये डायबिटीस ठेवला, व्यायाम, इंजेक्शन्स, गोळ्या, त्याचे मेडिसिन्स जर तपासण्या वेळेवर केल्या तर आपण टाळू शकतो हे आजार सगळे. डॉक्टर साहेब, आपण एक सोशल मॅन इज ए सोशल ॲनिमल म्हणत असताना डॉक्टर काळगे इज ए सोशल डॉक्टर. कारण मी पाहिलं सायकलो, काय ते कोणती योजना तुमची, सायकलो काय म्हणतात त्याला, तुम्ही जे काही जण सायकलचा म्हणजे फिरणं रोज, त्याला काहीतरी सायक्लॅथॉन. तर ह्या सायक्लॅथॉन ची रुची तुम्हाला कसं काय निर्माण झाली? बेसिकली कसं आहे की आमचे काही मित्रांचा ग्रुप, काही ना काही व्यायाम शरीराला झाला पाहिजे. कारण आता 12-13 तास आम्ही एका जागी बसून आहेत, म्हणून एक व्यायाम मिळावा शरीराला म्हणून आम्ही सायकलिंगचा म्हणजे छंद जोपासला बऱ्याच जणांनी. आणि त्यामुळं आम्ही रेग्युलर सायकलिंग करायला लागलो. पण त्याच्यामध्येही बरेच जण आता म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं आता डिटॅच झालेत. तरी पण काही शक्य जर होईल तेवढा आमचा प्रयत्न असतो, त्या निमित्तानं व्यायाम होईल तेवढाच, म्हणजे एक्झरसाईज होईल म्हणून. आपण डोळे हे जुलमी गडे हे जसं चित्रपटात म्हटलं जातं, मध्ये मध्ये असं ऐकवत होतं की गोपीनाथराव मुंडे ज्यावेळेस उपमुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस तुमचं एक नाव लोकसभेला फार मोठ्या प्रमाणात चर्चेला गेलं होतं. आणि काही कारणानं समजा SC ST म्हणजे जरी आपण असलात तरी ते म्हणजे संधी मिळाली नाही, तर येणाऱ्या काळात तुमची काय इच्छा आहे? मी माझ्या व्यवसायात खरं तर समाधानी आहे खूप. म्हणजे माझा सध्याचा चालू असलेला व्यवसायच मला इतका आनंद देतो काम करण्यामध्ये की मला म्हणजे तसं फार काही वेगळं विचार करायची गरज वाटत नाही. तरी पण ह्या माध्यमातून जर एक ॲडिशनल संधी उपलब्ध झालीच तर नक्कीच मला आनंद होईल. लोकसभा का विधानसभा? लोकसभा. विधानसभा नाही? कधीच नाही. लातूर शहर तर अजिबात नाही. नाही कधीच नाही. विधानसभा नाहीच. झालं तर लोकसभा नाही तर नाही. अच्छा. एकंदरीत डॉक्टर साहेब की तुम्ही हाऊ कॅन मेंटेन दी सोशल हार्मोनी,
सामाजिक सलोखा, कारण सगळ्या प्रकारचे डॉक्टर तुमचे मित्र आहेत, बरोबर आहे. हां. व्हेरियस टाईप्स ऑफ, पण शिवाजीराव काळगे एक शिवाजीराव काळगेच आहेत. तुम्ही तुमचे मित्र सुधारायचा काही प्रयत्न करता का नाही? good sense. कुणाला म्हणजे बिघडलेलंच सुधारवणं नाही. म्हणजे ही आपला म्हणजे स्वभावच नाही. जे कुणी जसे आहेत त्यांच्यासोबत चांगलं राहणं एवढंच एक आपल्याला कळतं, आणि त्याच पद्धतीनं सगळ्यांना आनंदी बघण्यात मला आनंद आहे. येस डॉक्टर साहेब, खूप खूप समाधानी आहे. आपण चांगल्या प्रकारे मत आपण समाजाचे आणि डोळे उघडणारं काय बघता, काय म्हणजे काय झाकता डोळे काय उघडा डोळे बघा नीट म्हणल्यासारखं. तर तुमचं मराठवाडा नेता या दैनिकाविषयी काय मत आहे? मराठवाडा नेता मी आता जवळपास 25 वर्षापासून वाचतो. लातूरला जेव्हापासून आलो तेव्हापासून, आणि मराठवाडा नेता खरंच प्रामाणिकपणे सगळ्या अडचणीवर मात करत, अडचणीला तोंड देत ठामपणे उभा आहे, हे बघून खरंच मनापासून आनंद होतो. आणि अशीच निर्भीड पत्रकारिता बद्दर साहेबांनी आणि सत्यजितनी करावी, एवढीच माझी शुभेच्छा राहील. आणि हे मराठवाडा नेत्याला असंच यश मिळत राहावं एवढीच अपेक्षा आहे. आपण खूप खूप मनमोकळेपणानं आपलं ओपिनियन मांडलं. मराठवाडा नेत्याचे आणि माझ्या डोळ्याचे आणि तुमचे काय हे कायमचे संबंध आहेत. मी असेल, माझी मिसेस असेल, मुलगा असेल, कधीमध्ये आमचे कुलकर्णी असतील. तर तुमचं चॅरिटी तर पाहिल्यावर समाधान मिळतंच, पण पेशन्स मी जी बघतोय की बरेच डॉक्टर ऑड टाईमला फोनही उचलत नाहीत, त्यांना बोलूही शकत नाहीत. तर तुम्ही ज्या पद्धतीनं मेंटेन करता, आणि फक्त बद्दरलाच नाही, 99 का 100% पेशंट हॅपी असतात. आणि तुम्ही बऱ्याच पेशंटचे फॅमिली डोळ्याचे डॉक्टर म्हणून तुमच्याकडं लोक पाहतात. असाच नावलौकिक आणि शस्त्रक्रियेचं जसं 30 वर्षात 30,000. तर माझी तुम्हाला एक विनंती राहील की डॉक्टर शिवाजीराव काळगे यांनी नेत्र शस्त्रक्रियेमध्ये काही विक्रम प्रस्थापित करावे. त्यासाठी परमेश्वर आपल्याला शक्ती, बुद्धी आणि सामर्थ्य देव, हीच मराठवाडा नेत्याच्या वतीनं आपल्याला मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद. परत एकदा मी आपल्या सर्वांचा धन्यवाद मानतो, कारण ह्या माध्यमातून मला आपणा सर्वांशी भेटण्याची संधी मिळाली. परत एकदा धन्यवाद. थँक्यू.